तर ओरिजिनल मका कशाला म्हणता ना ते मी आज तुम्हाला दाखवतो। याच्या आधी तुम्ही बोगस बियाणं बघितलं असाल, पण आज ओरिजिनल पण बघून घ्या। हे बघा, हे जे कंस आहे इकडे बघा तुम्ही, बुडापासून तर शेंड्यापर्यंत पुरेपूर भरलेलं। आणि याच्या ज्या ओळी आहे, 1 नाही 2 नाही 3 नाही, प्रॉपर याच्या 16 ओळीपासून ते 22 ओळीपर्यंत हे मी तुम्हाला मोजून दाखवतो। याचा मी तुम्हाला फोटो सुद्धा लावून देईन। व्हिडिओ थोडासा थांबवून तुम्ही एक एक ओळ याच्यावरली बघून पण घ्या। 22 ओळीपर्यंत कोणच याची गिट्टी सुद्धा लहान आहे आणि वजनाला खूप जास्त आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत वैजापूर तालुक्यामध्ये वाकला या गावी। आणि येथे शेतकऱ्यांनी जी मक्का लावलेली आहे, मक्का खूप उत्कृष्ट अशी मक्का आलेली आहे। आणि ही मक्का वाण कोणतं आहे, याचं नियोजन कसं केलेलं आहे, तर शेतकरी आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपण विचारू। बाबा, तुमचं आधी नाव सांगा आणि आपण हे मक्काचं नियोजन कसं केलंय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण तुम्हाला विचारणार आहोत। माझं नाव साहेबराव भास्करराव वाघ। शेती मुलंच करतात, मुलांनीच हा प्लॅन तयार केलेला आहे। तर मुलांनी हे जे प्लॅन केलेलं आहे, पण मार्गदर्शन बाबाचं असतं। तर बाबा, हे जे वाण आहे हे तुम्ही कसं निवडलं? हे दुकानदारांनी आम्हाला सांगितलं, यात नवीन व्हरायटी, याची चांगली उत्पन्न येते, याचे दाणे चांगले असतात, शेंड्यापर्यंत दाणे भरतात आणि बोंड शेंड्याळ याला येत नाही। विशेष म्हणजे कारण आतापर्यंत फवारणी करायला पण फवारणी केलेली नाहीये। अच्छा, आपल्या बाकीच्या शेतामध्ये 2-2, 3-3 फवारण्या झालेल्या आहे शेंडाळीसाठी। आणि यावर्षी शेंडाळीचा प्रादुर्भाव पण खूप जास्त होता। आता मी सुद्धा प्लॉटची पाहणी केली, शेंडाळीचा प्रकार कुठंच जाणवला नाही। बरं बाबा, ही जी मक्का आहे, ही मक्का बाकीच्या शेतामध्ये आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी मक्का पडली, पण तुमच्या शेतामध्ये एकही दांडा पडलेला दिसत नाही। काय नियोजन केलं? आता एवढ्या 15 दिवसामध्ये असा पाऊस होता, आता 1-2 दिवसामध्ये पाणी आटलं, पूर्ण पाणी होतं। पण ही मक्का अशी ना पूर्ण तग धरलेलं आहे, कारण तिचा जारवा इतका आहे ना, तर ते जारव्यामुळे ते डगू शकले नाही। बरं, पाऊस असं झाला का वारा आणि पाऊस होता आणि खाली पूर्ण पाणी होतं, तरी ती मक्का लवणली नाही। शेतकरी मित्रांनो, अक्षरशः आम्ही जो व्हिडिओ बनवतोय, तर आज सुद्धा या शेतामध्ये गारा आहे, त्याचं सुद्धा मी तुम्हाला दाखवतो फुटेज। शेतामध्ये अक्षरशः गारा आहे, तरी सुद्धा अजून सुद्धा मक्का पडलेली नाही। आणि या मक्काचं अजून एक वैशिष्ट्य असे मित्रांनो, की ही जी मक्का आहे, मक्काचं कणूस मोडायला आलं तरी सुद्धा ही मक्का हिरवी असते। त्याच्यामुळे काय होतं, आपण त्याचं चाऱ्याचं सुद्धा नियोजन जनावरांसाठी करू शकतो। आणि ह्या ज्या मक्काचे जे कंस आहे, या कंसांचा जो दाना आहे हा तपकिरी नारंगी रंगाचा दाना असल्यामुळे याने काय होतं, याला बाकीच्या मक्कांच्या तुलनेमध्ये 20 ते 30 रुपयाने भाव वाढवून सुद्धा भेटतो। त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्याचं भरघोस उत्पन्न तर मिळतं, पण नफा सुद्धा शेतकऱ्याचा एक होतो। तर बाबा, अजून काही तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार, जे समजा हे व्हिडिओ बघताय त्यांना काय सांगणार? शेतकऱ्यांनी हा जो वाण आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घ्या आणि करून एक कृत्य करून पाहा। विशेष म्हणजे आम्ही रब्बी हंगामामध्ये मका घेतलेली आहे, आता खरीप हंगामामध्ये सुद्धा मका घेतलेली आहे, तरी मका व्यवस्थित आलेली क्वालिटी। शेतकरी मित्रांनो, मक्कावरती मक्का घेतलेली, आता जेव्हा आपण मक्कावरती मक्का घेतो तेव्हा उत्पन्न ढासळतं, पण इथं तुम्हाला शेतामध्ये जाणत असेल की मक्कावरती मक्का घेऊन सुद्धा इथं उत्पन्न भरघोस भेटणार आहे। कारण कणसांची साईज वगैरे तुम्हाला बघून कळत असेल की इथं उत्पन्न घटणार नाहीये। तर बाबाने खूप जबरदस्त माहिती दिली आपल्याला की बाबा मक्कावरती तरी सुद्धा उत्पन्न असं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या बरोबर जे तर आपल्या याचे जे दुकानदार आहे ते सुद्धा आहे, तर त्यांची सुद्धा थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सोबत दुकानदार आहेत, तर आपलं नाव, दुकानचं नाव आणि बाबांना एक तुम्ही कसं सजेस्ट केलं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या। आमच्या दुकानचं, माझं नाव अशोक भास्कर सोनवणे आणि आमच्या कृषीचं आदित्य KSK दुकान आहे। आमच्याकडं हे 97-92 व्हरायटी होती। आम्ही साहेब काका यांना सांगितलं का बा हे मक्काचं वाण चांगलं आहे, तुम्ही लावा, नवीन व्हरायटी आहे का बा, याच्यापेक्षा ॲव्हरेज आपल्याला जास्त भेटेल। पहिल्या मक्का जे रेग्युलर लावत होतो त्या लावू नका, हे नवीन वाण लाव। त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी लावलं ते बियाणं, आणि ते बियाणं चांगल्या क्वालिटीचं निघलं आणि ते एवढं पाण्याच्या मानानं त्याची टिकवण क्षमता चांगली राहिली, पडलं नाही ते, आणि चांगले त्याचे कंस दाणे वगैरे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे, काही अडचण नाही। ह्या काकांनी खरीप हंगामात जी मक्का घेतलेली होती बायोसीड 97-92, तर आमच्या इतर शेतकऱ्यांना हे विनंती आहे का 97-92 बायोसीडची ही व्हरायटी रब्बी हंगामात लावावी और चांगले उत्पन्न मिळेल। धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, आपण स्वतः शेतकऱ्यांशी बोललेलो आहोत आणि दुकानदार जे होते त्यांच्या सोबत सुद्धा आपण बोललेलो आहोत आणि दोघांचा सुद्धा आपण अनुभव जाणून घेतलेला आहे।
शेतकरी मित्रांनो, आम्ही सुद्धा हे ज्या प्लॉटवरती पाहणी केल्यावरच आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ टाकत आहे. नक्की जसे काकांनी सांगितलं की आपण बायोसीडचे 9792 हे वाण रब्बी हंगामामध्ये जर आपण 3 पिशव्या लावतोय त्याच्यामधले 1 ते 2 पिशव्या आपण लावून बघायलाच पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे. 1 नंबर वाण आहे, काहीच विषय नाही. आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. आपल्यालाही विनंती आहे आपण स्वतः शेतात लागवड करून अनुभव घ्यावा. धन्यवाद.